अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात एएआयबीनं दिलेल्या प्राथमिक अहवालानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झालेत. एएआयबीनं दिलेला अहवाल दिशाभूल करणारा असल्याचा आरोप दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय. बघूया. इथे हा जो काय प्राथमिक अहवाल दिलाय, ज्यांच्यावर आरोप आहे ते स्वतःची चौकशी करून स्वतःबद्दलचा अहवाल देत आहे. त्यामुळे या अहवालाबद्दल एवढंच म्हणता येईल की हा दिशाभूल करणारा अहवाल आहे. पुरावे नष्ट होण्याच्या बाजूनी हा सगळा प्रकार चालू आहे का? तर हो, हे माझं मत झालेलं आहे. आम्ही मेहरबान कोर्टाकडे सुद्धा याच्याकडे जाणार आहोत. आपण पूर्ण चौकशी होईपर्यंत याची वाट बघितली पाहिजे. आताच निष्कर्ष काढून स्टंटबाजी करणं हे थांबवलं पाहिजे. मला असं वाटतं या विषयावरती रोहित पवार अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं एक बाजू मांडतायत, अभ्यास करून एक भूमिका मांडतायत. सीबीआयच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे. प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातल्या एएआयबीनं दिलेल्या प्राथमिक अहवालानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले. एएआयबीनं दिलेला अहवाल दिशाभूल करणारा आहे. तसंच अजित पवारांचं विमान अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय. एवढंच नाही तर या प्रकरणात VSR कंपनी आणि DGCAच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी दिलाय. कारण एएआयबीच्या अहवालाकडे सर्वांचंच लक्ष होतं. मात्र या अहवालात विमानात कोणताही बिघाड नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्यानं राष्ट्रवादीकडून गंभीर आरोप करण्यात आले. एफआयआर मध्ये कोणाला आरोपी ठरवते आम्ही? तर VSR कंपनी, DGCA आणि एरो नावाची कंपनी यांच्यावर आम्ही आरोप म्हणून त्याच्यात एफआयआर करण्यासाठी आग्रह त्यासाठीच करत होतो. इथे हा जो काय प्राथमिक अहवाल दिलाय, ज्यांच्यावर आरोप आहे ते स्वतःची चौकशी करून स्वतःबद्दलचा अहवाल देत आहे. त्यामुळे या अहवालाबद्दल एवढंच म्हणता येईल की हा दिशाभूल करणारा अहवाल आहे. हे प्रकरण दडपण्याचाच एक प्राथमिक अहवाल आहे असं आमचं ठाम मत आहे. डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा हा प्रकार आहे. माननीय अजितदादांचं विमान हे झाडाला धडकलं. ते झाड दाखवू शकतील का ते आम्हाला? त्याचं निडेड होतं अशी कोणतीही बाब त्याच्यामध्ये दिलेली नाहीये. त्याच्यामुळे हा अहवाल खरंच बोगस आहे. GCIचे अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये. VSR जे कंपनी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो काहीच होत नाहीये. आणि पुरावे नष्ट होण्याच्या बाजूनी हा सगळा प्रकार चालू आहे का? तर हो, हे माझं मत झालेलं आहे. आम्ही मेहरबान कोर्टाकडे सुद्धा याच्याकडे जाणार आहोत आणि या घटनेच्या मागचं सत्य हे समोर आल्याशिवाय शांत बसणार नाही. अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवारांनी घातपाताची शंका व्यक्त करत त्यांचा लढा सुरूच ठेवलाय. तसंच या अहवालानंतर त्यांनीही ट्विट करत काही गंभीर सवाल केले आहेत. रोहित पवारांनी म्हटलंय, प्राथमिक अहवालात एएआयबीने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील बारामती एअरफील्ड इज सिच्युएटेड इन द बारामती डिस्ट्रिक्ट ऑफ द स्टेट महाराष्ट्र हे वाक्य एएआयबीने हा अहवाल किती गांभीर्यानं बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. मुंबईत यावर विस्तृत बोलेन असं रोहित पवारांनी म्हटलंय. #जस्टिस फॉर अजितदादा असं ट्विट रोहित पवारांनी केलं. रोहित पवारांनी केलेल्या प्रश्नानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. आताच निष्कर्ष काढून स्टंटबाजी न करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. या प्रकरणाची CID आणि CBI कडून चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तर रोहित पवार या प्रकरणात त्यांची भूमिका मांडतायत असं म्हणत राऊतांनी अहवालावर बोलणं टाळलंय. त्यातला एक प्राथमिक अहवाल आता आलेला आहे. याशिवाय येणाऱ्या काळामध्ये CBI देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. CIDच्या मार्फत ऑलरेडी चौकशी करते. आंतरराष्ट्रीय पातळीच्या काही संस्था देखील या प्रकरणाचा तपास करतायत, चौकशी करतायत. त्यामुळं आपण पूर्ण चौकशी होईपर्यंत याची वाट बघितली पाहिजे. आताच निष्कर्ष काढून स्टंटबाजी करणं हे थांबवलं पाहिजे. मला असं वाटतं या विषयावरती रोहित पवार अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं एक बाजू मांडतायत, अभ्यास करून एक भूमिका मांडतायत. त्यांनाच मांडतात. विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष एएआयबीनं दिलाय. खराब हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलं. काही दिवसापूर्वी DGCAचा अहवाल समोर आला होता. त्यात VSR कंपनीच्या विमानात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र एएआयबीनं त्यांच्या अहवालात थेट VSR कंपनीलाच क्लीन चिट दिल्याचं दिसतंय. एएआयबीच्या अहवालातून VSR कंपनीला क्लीन चिट देण्यात आली आहे का हा प्रश्न उपस्थित होतो.
बारामती विमानतळावरील पायाभूत सुविधेवर याचं खापर फोडण्यात आलं. टेबल टॉप रनवेवर अस्पष्ट मार्किंग असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं. विमान लँडिंगच्या वेळी दृश्यमानता कमी होती असंही अहवालात म्हटलंय. ऑपरेशनल निर्णयामुळे हा अपघात झाला. विमानात तांत्रिक बिघाडाचा थेट कुठलाही पुरावा नसल्याचंही अहवालात नमूद आहे. AIBनं दिलेल्या अहवालात VSR कंपनीवर कोणतंही बोट ठेवण्यात आलं नाही. विमानात बिघाड असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं अहवालात म्हटलंय. तसंच पायाभूत सेवा हवामानावर अहवालातून खापर फोडण्यात आलं. म्हणजेच दादांचा अपघातच झालाय असा या अहवालाचा निष्कर्ष आहे का? दुसरीकडे अनेक नेते दादांच्या घातपाताची शंका उपस्थित करतायत. त्यामुळे CBI आणि CIDच्या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा प्राथमिक अहवाल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर जर हा प्राथमिक अहवाल असेल तर याचा तपशिलातला अहवाल ते कधी देणार आहेत, तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती ही मिळणं ही अपेक्षित आहे. आणि हा एका यंत्रणेचा अहवाल आलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे CBI चौकशीची, म्हणजे CBIच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे. ज्या ठिकाणी व्हिजिबिलिटी कमी असताना विमानं उतरवण्याची जी यंत्रणा आहे ही काही विमानतळांमध्ये नाही आहे आणि तशी परिस्थिती बारामतीची देखील होती. ही आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा त्याच्यामध्ये DGCAने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे. अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि DGCAची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे. त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही. अजित पवारांच्या विमान अपघाताचं खापर थेट पायलट, हवामान आणि बारामती विमानतळाच्या पायाभूत सुविधांवर फोडण्यात आलं. तर दुसरीकडे विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर देखील उष्णतेमुळे खराब झाल्याचं AIBनं त्यांच्या अहवालात सांगितलंय. त्यामुळे दादांच्या विमान अपघाताचं सत्य बाहेर कसं येणार हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.